हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, टेक हॅबिट मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण आज आपण क्लाउड आणि GCP बद्दल सविस्तर समजून घेणार आहोत. तर आज आपण काय शिकणार आहोत बरं? क्लाउड म्हणजे नेमकं काय, क्लाउडचे डिप्लॉयमेंट मॉडेल्स कोणते, क्लाउडचे सर्व्हिस मॉडेल्स कोणते, GCP म्हणजे काय आणि कंपनीज ते कशासाठी वापरतात. आणि हो, हे सगळं आपण झिरो लेवलपासून अगदी सोप्या मराठीत समजून घेणार आहोत. जर तुम्ही IT स्टुडंट्स असाल, क्लाउड डेटा इंजिनियर बनण्याचं स्वप्न बघत असाल किंवा क्लाउड ऐकलं की डोकं फिरत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नेमकं काय, सोपं उदाहरण घेऊ. तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये स्टोरेज फुल झाली तर तुम्ही काय करता? पेन ड्राईव्ह किंवा एक्सटर्नल हार्ड डिस्क वापरता, बरोबर? किंवा गुगल ड्राईव्ह, आयक्लाउड सारखी सर्व्हिस वापरता. तर गुगल क्लाउड म्हणजे काय, तर ड्राईव्ह जे वापरता तुम्ही गुगल ड्राईव्ह ते म्हणजेच क्लाउड आहे. ओके, तर क्लाउड म्हणजे तुमचा डेटा, सॉफ्टवेअर, ॲप्लिकेशन, सर्व्हर तुमच्या पर्सनल डिव्हाइसवर न ठेवता इंटरनेटवर असलेल्या रिमोट सर्व्हर्सवर ठेवणं आणि गरज पडल्यास कुठूनही ॲक्सेस करणं. याच्यामुळे एक फायदा होतो, ते म्हणजे तुमचा डेटा हा सुरक्षित राहतो. लॅपटॉप हरवला तरी, मोबाईल तुटला तरी जीमेल, फोटोज, डॉक्युमेंट सगळं काही सेफ राहतं. ओके, त्याची थोडक्यात ॲनालॉजी सांगते. क्लाउड म्हणजे घरात एक कबर्ड न ठेवता बँक लॉकर वापरण्यासारखं आहे. लॉकर कुठे आहे हे महत्त्वाचं नाही आहे, पण त्याची चावी तुमच्याकडे आहे आणि गरज पडल्यास कुठूनही ते उघडता येतं. ओके, तर कंपनीज क्लाउड का वापरतात? पूर्वी कंपनीजला स्वतः सर्व्हर खरेदी करावा लागायचा, AC सर्व्हर्स रूम ठेवावा लागायचा, मेंटेनन्स आणि सिक्युरिटी टीम लागायच्या आणि इलेक्ट्रिसिटी याचा खर्चही भरावा लागायचा. याचा अर्थ जास्त खर्च आणि जास्त टेन्शन. तर क्लाउडमध्ये गुगल, AWS, मायक्रोसॉफ्ट यासारख्या प्रोव्हायडर्स सर्व्हर, सिक्युरिटी, मेंटेनन्स सगळं काही पाहतात आणि कंपनीज फक्त सर्व्हिस वापरते आणि जितके वापराल तितकेच पैसे भरावे लागतात. यालाच म्हणतात पे ॲज यू गो मॉडेल. ओके, तर क्लाउड डिप्लॉयमेंट मॉडेल्स म्हणजे काय ते बघूया आपण. डिप्लॉयमेंट मॉडेल म्हणजे क्लाउड कोणासाठी बनवलेला आहे आणि कसा वापरला जातो. फर्स्ट म्हणजे पब्लिक क्लाउड. पब्लिक क्लाउड म्हणजे तुम्ही जसं गुगल ड्राईव्ह किंवा जीमेल वापरता अगदी तसंच. क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर थर्ड पार्टी प्रोव्हायडर देतो. अनेक कस्टमरमध्ये शेअर्स असतो आणि इंटरनेट असलं की कुठूनही ॲक्सेस करता येतो. त्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर गुगल क्लाउड, AWS आणि मायक्रोसॉफ्ट अझ्युअर. ओके, त्याच्या ॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर कमी खर्च, इझी टू स्टार्ट, स्मॉल ते बिग कंपनीजसाठी बेस्ट आहे. आणि डिसॲडव्हान्टेज, पूर्णपणे त्याच्यावर कंट्रोल नसतो. ओके, तर सेकंड आहे प्रायव्हेट क्लाउड. प्रायव्हेट क्लाउड म्हणजे काय, तर क्लाउड फक्त एका कंपनीसाठी बनवलेला असतो. यामध्ये कंपनीचे डेटा आणि सर्व्हर्स पूर्णपणे प्रायव्हेट असतात आणि हे कंपनी स्वतःच्या डेटा सेंटरवर किंवा ऑन प्रेमायसेस सर्व्हर्समध्ये ठेवले जातात. म्हणजे सर्व कंट्रोल हा कंपनीकडे असतो. सेन्सिटिव्ह डेटा सुरक्षित राहतो आणि कस्टमायझेशन करण्याची पूर्ण मुभा कंपनीला असते. त्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर VMware, ओपनस्टॅक. ओके, तर ॲडव्हान्टेजेसमध्ये सांगते मी. हाय सिक्युरिटी, फुल कंट्रोल, सेन्सिटिव्ह डेटा आणि परफेक्ट. ओके, त्याचं डिसॲडव्हान्टेज आहे की सेटअप आणि मेंटेनन्सला थोडं जास्त कॉस्टली आहे. थर्ड म्हणजे हायब्रिड क्लाउड. हायब्रिड क्लाउड म्हणजे प्रायव्हेट आणि पब्लिक क्लाउड दोन्ही वापरणं. ओके, कंपनी आणि सेन्सिटिव्ह डेटा प्रायव्हेट क्लाउडमध्ये ठेवते आणि रेग्युलर ॲप्स किंवा सर्व्हिसेस पब्लिक क्लाउडवर चालवते. त्याचे ॲडव्हान्टेजेस सांगायचं झालं तर सिक्युरिटी आणि कॉस्ट यांचं परफेक्ट बॅलन्स, फ्लेक्झिबिलिटीसुद्धा आहे. ओके, मोस्ट कंपनीज आता हायब्रिड क्लाउड वापरतात. थर्ड म्हणजे मल्टी क्लाउड. मल्टी क्लाउडमध्ये एकापेक्षा जास्त पब्लिक क्लाउड्स एकाच वेळी वापरता येतात. फॉर एक्झाम्पल स्टोरेज AWS, ॲनालिटिक्स GCP, ॲप्लिकेशनसाठी Azure. ओके, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर एका प्रोव्हायडरवर डिपेंड नाही आहे, बेस्ट सर्व्हिसेस निवडता येतात. त्याचं डिसॲडव्हान्टेज हा आहे की मॅनेजमेंट थोडंसं कॉम्प्लेक्स होतं. कम्युनिटी क्लाउड पाचवा पॉईंट आहे.
तर कम्युनिटी क्लाउड म्हणजे सिमिलर टाईप ऑर्गनायझेशनसाठी क्लाउड तयार करणं. इन्फ्रास्ट्रक्चर शेअर्ड असतो पण आउटसायडर्स वापरू शकत नाहीत. फॉर एक्झाम्पल गव्हर्मेंट डिपार्टमेंट्स, बँक, हॉस्पिटल्स, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स. ओके, तर ॲडव्हान्टेजेसमध्ये काय येतं तर कॉस्ट शेअरिंग, सेक्युरिटी रूल्स कॉमन आणि इंडस्ट्री स्पेसिफिक नीड्स ह्या सर्व काही पूर्ण होतात. आणि डिसॲडव्हान्टेजेसमध्ये येतं की कस्टमायझेशन हे लिमिटेड आहे म्हणजे मर्यादित आहे. 6 म्हणजे डिस्ट्रीब्युटेड क्लाउड. डिस्ट्रीब्युटेड क्लाउडमध्ये क्लाउड सर्व्हिसेस जॉग्राफिकली विविध ठिकाणी असतात पण मॅनेजमेंट एकाच प्रोव्हायडरकडे असतं. गुगल डिस्ट्रीब्युटेड क्लाउड हे त्याचं एक एक्झाम्पल आहे. ॲडव्हान्टेजेसमध्ये सांगते तर डेटा जवळ ठेवल्यामुळे फास्ट ॲक्सेस होतो, बरोबर. डेटा लोकॅलिटी रूल्स फॉलो करता येतात. आणि त्याचा डिसॲडव्हान्टेजेस हा आहे की सेटअप थोडंसं कॉम्प्लेक्स होऊन जातं. 7वा पॉईंट आहे की एज क्लाउड और एज कॉम्प्युटिंग पण म्हणतात. एज क्लाउडमध्ये डेटा युजर डिव्हाइसजवळ प्रोसेस होतो. सेंट्रल क्लाउडला पाठवण्याची गरज नसते. उदाहरणार्थ IoT डिव्हायसेस, स्मार्ट कॅमेराज, सेल्फ ड्रायव्हिंग व्हेकल्स. त्याचं ॲडव्हान्टेज सांगायचं झालं तर रिअल टाईम रिस्पॉन्स, लो लेटेन्सी, इंटरनेट स्लो असलं तरी चांगलं काम चालतं. आता की क्लाउड सर्व्हिस मॉडेल्स काय आहेत तर गुगल क्लाउड प्रोव्हायडर किती रिस्पॉन्सिबिलिटी घेतो आणि किती तुमच्यावर सोडतो हे सगळं काही सर्व्हिस मॉडेल सांगतं. तर त्याचे 4 टाईप्स आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस, त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये बोलतात आस. सेकंड आहे प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस, पास. कंटेनर ॲज अ सर्व्हिस, कास. अँड सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस, सास. ओके, ते 1 बाय 1 आपण बघूया. तर फर्स्ट आहे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. क्लाउड प्रोव्हायडर हे व्हर्च्युअल मशीन, स्टोरेज, नेटवर्क हे सगळं काही देतो पण ऑपरेटिंग सिस्टीम, अपडेट, सॉफ्टवेअर इन्स्टॉल, सिक्युरिटी मॅनेजमेंट हे सगळं काही तुमच्याकडे असतं. त्याचे एक्झाम्पल द्यायचं झालं तर गुगल कम्प्यूट इंजिन, AWS EC2. त्याची ॲनॉलॉजी सांगायची झाली तर रिकामे किचन पण स्वयंपाक तुमच्याकडे. सेकंड आहे प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. सगळं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी असतं. OS रेडी आहे, रन टाईम रेडी, डेव्हलपमेंट टूल्स रेडी. तुमचं काम फक्त कोड लिहा आणि ॲप्लिकेशन डिप्लॉय करा. त्याचं एक्झाम्पल गुगल ॲप इंजिन. त्याची ॲनॉलॉजी सांगायची झाली तर केक बनवायला सगळं काही रेडी आहे बट तुम्ही फक्त त्याचं डेकोरेशन करता. ओके. थर्ड आहे कंटेनर ॲज अ सर्व्हिस. प्रोव्हायडर कंटेनर प्लॅटफॉर्म देतो, स्केलिंग, मॉनिटरिंग सगळं काही हँडल करतो. तुमचं काम काय तर कंटेनर इमेज वापरून ॲप चालवणं. त्याचं एक्झाम्पल आहे GKE, गुगल कुबरनेट इंजिन्स. त्याची ॲनॉलॉजी सांगायची झाली तर टिफिन बॉक्स, सगळं काही पॅक्ड, कुठेही चालतं. सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस, कम्प्लीट रेडीमेड सॉफ्टवेअर. इंटरनेटवर डायरेक्टली वापरता येतं. ओके. इन्स्टॉल, अपडेट, मेंटेनन्स काहीच करायचं नाही. त्याचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर Gmail, डॉक्स, झूम. त्याची ॲनॉलॉजी सांगायची झाली तर रेडी केक, फक्त खायचं. आता GCP म्हणजे काय बघूया आपण. GCP म्हणजे गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म. गुगलने तयार केलेलं क्लाउड इकोसिस्टीम जे कंपनीज वापरतात. कशासाठी तर वेबसाईट होस्टिंग, डेटा स्टोरेज, बिग डेटा प्रोसेसिंग, AI ML ॲप्लिकेशनसाठी. त्याचे पॉप्युलर GCP सर्व्हिसेस कोणत्या आहेत तर कम्प्यूट इंजिन जे व्हर्च्युअल मशीनसाठी यूज होतं, BigQuery ते फास्ट SQL ऑन बिग डेटासाठी यूज होतं, SQL क्वेरीज केला जातात ज्याच्यात, डेटा फ्लो डेटा प्रोसेसिंगसाठी, वर्टेक्स AI मशीन लर्निंगसाठी, GKE कंटेनर मॅनेजमेंटसाठी. तर त्याचे रिअल लाईफ क्लाउड एक्झाम्पल्स सांगते मी. नेटफ्लिक्स, स्पॉटिफाय, इंस्टाग्राम, ऑनलाईन एक्झाम्स. हे आज क्लाउडशिवाय डिजिटल वर्ल्ड शक्यच नाही आहे. तर फायनल रिकॅप देते मी. आज आपण काय काय शिकलो.
क्लाउड बेसिक्स, डिप्लॉयमेंट मॉडेल्स, सर्व्हिस मॉडेल्स, कम्युनिटी क्लाउड डिटेल्स आणि GCPचा ओव्हरव्ह्यू बघितला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण BigQuery बेसिक्स बघूया, डेटा सेट्स, टेबल्स, SQL शिकणार आहे. तर व्हिडिओ युजफुल वाटला तर लाईक करा, सबस्क्राईब करा टेक हॅबिट मराठीला. आणि थँक्यू सो मच.